सकाळचा भोंगा. मित्रांनो, सरकारला आंधळ केलं कृष्णा आंधळे. 35 दिवस होत आलेले, अजूनही एक आरोपी सापडत नाहीये. त्याचं नाव आहे कृष्णा आंधळे. आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार सर्व लोकांना, इथं जात नाही, पार्टी नाही, पंथ नाही, धर्म नाही, झेंडा नाही, पक्ष नाही, प्रत्येकाला त्याचीच उत्सुकता आहे की हा कृष्णा आंधळे आहे कुठं. अहो, सॅटेलाइटनं मारा करून जर आपलं तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे. ओसामा बिन लादेन प्रकरण सगळ्यांना माहिती आहे, कशा पद्धतीनं अटॅक झालता. आणि आज तर देशमुख परिवारातला त्याचा संतोष देशमुखचा जो बंधू आहे धनंजय देशमुख, तो आज टॉवरवर चढून आंदोलन करतोय. आज ते आंदोलन आहे, उद्या गावकरी, समस्त गावकऱ्यांना आश्वासित केलं पाहिजे. आता गावकऱ्यांनी सुद्धा सांगितलं की आता आम्ही सुद्धा आंदोलन करायच्या पवित्रात आहेत आणि ते आंदोलन आहे आम्ही स्वतःला संपवून घेणार. मग मित्र, मला सांगा, तपास यंत्रणा देशमुख परिवाराला काय माहिती देत नाही? तपास यंत्रणा देशमुख परिवारांपर्यंत काही त्याचे जे बंधू आहेत, त्याची जी मुलगी आहे, त्याची पत्नी आहे, त्यांच्यापर्यंत काय माहिती पुरवत नाही का? बरं, काही गोष्टी तपासामध्ये हा संयमानच घ्यावं लागतं, श्रद्धा आणि सबुरी. कालचं जे देवेंद्र फडणवीसांचं वाक्य आहे, ही श्रद्धा सबुरी तीच सगळ्यात बरी. तसं एवढ्या आक्रमकपणे या देशमुख परिवारानं जे काही आता एल्गार सुरू केलेला आहे की आम्ही टॉवरवर चढू, आम्ही आत्मदहन करू, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. कारण तपास यंत्रणेला काही वेळ हा द्यावा. सगळं 3 प्रकारच्या चौकशा त्या ठिकाणी नेमलेल्या आहेत बंधूंनो. आणि जर तपास यंत्रणेने काही क्ल्यू बाहेर दिले, काही इनपुट दिले, काही त्यांना सांगितलं, तर कदाचित त्याचा पुढील तपासावर परिणाम होऊ शकतो. ही धारणा सीआयडीची असू शकते, ही धारणा एसआयटीची असू शकते, ही धारणा चौकशीची असू शकते. त्यामुळं ताबडतोब सरकारला कडघऱ्यामध्ये उभं करणं हे कितपत योग्य आहे, हाही प्रश्न पडतोय. मुख्यमंत्री वारंवार सांगतात की आम्ही कुणालाही सोडणार नाही. देशमुख परिवारानं, धनंजय देशमुखने, त्यांच्या मुलीनं, त्यांच्या परिवारानं भेट घेतली मुख्यमंत्र्यांची. त्यांच्याशी 1 तास मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. याचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांना नक्कीच आहे. पण आता जर हे आंदोलनाचा पवित्रा येत असेल आणि जर अजूनही एक आरोपी सापडत नसेल, तर लोकांमध्ये आता चर्चा निर्माण व्हायला लागलेली आहे की न्याय मिळणार आहे का नाही. कारण खासदार ओमराजेंनी धाराशिवच्या सभेत सांगितलेलं आहे की मी अजूनही न्यायाची प्रतीक्षा करतोय. म्हणजे ह्या जगात चांगल्या माणसांनी जगायचंच नाही का? ह्या जगात फक्त गुंड, झुंडशाही, बंदूकधारी, हम करे सो कायदा, भ्रष्टाचार, याच लोकांनी जगायचं. आणि एवढी प्रचंड दहशत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये आम्ही सर्वप्रथम पाहतो एखादी अशी घटना
की ज्या पद्धतीनं निर्घुणपणे त्या सरपंच हत्या करण्यात आली आणि सरपंचाच्याच मागे हे काय ग्रहण लागलेलं आहे की काल सुद्धा एक सरपंच त्याच राखेच्या हायवाखाली आला. आता गावकरी सांगतायत तो अपघात आहे. असे अनेक अपघात त्या ठिकाणी होत आहेत. काही नोंदी झालेल्या आहेत, काही नोंद होत नाही. आणि आता मात्र धनंजय देशमुखने पवित्रा घेतलेला आहे की आता मी टावरवर चढून आंदोलन करणार आहे असं तो सांगतो. यामध्ये वाल्मिक कराडला अजूनही 302 खाली घेतलं जात नाही. कारण हा हत्याचा गुन्हा सुरुवातच खंडणीपासून झालेली आहे. तर खंडणीपासून सुरू झाल्यानंतर तो शेवट येऊन थांबतो हत्या करण्यापर्यंत. तर या सर्वांनाच त्या मोकाखाली का घेतलं जात नाही ही मागणी देशमुख परिवाराची मित्र. आणि आता देशमुख परिवार काय म्हणतोय ते आपण स्वतः ऐकूया. अत्यंत म्हणजे आपल्या भावना त्या अशा व्यक्त करतायत की सरकार आता हे झोपेचं सुख घेतंय का? सरकार कोणाला वाचवतंय का? सरकार कोणाला पाठीशी घालतंय का? यामध्ये आता हे आका, छोटा आका, मोठा आका, बडा आका, त्याच्या पुढे अजून कोणी आका आहे का की जो हे सगळं हँडल करतोय? काय तपास पुढे जात नाही. ते गाणं बघा, लबाड लाडगड ढोंग करतंय, लगीन करायचं सॉंग करतंय. तसं हे काय चाललेलं आहे? म्हणजे या लोकांना न्याय मिळणार आहे का नाही या प्रतीक्षेमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्र मित्रांनो. आणि त्याच्यात प्रामुख्याने भूमिका निभावलेल्या सगळ्या मीडियानी, यामध्ये मीडियांना पूर्णपणे सपोर्ट देशमुख परिवार करतोय, आपल्या भावना व्यक्त करतोय. आणि दररोज एक नवीन प्रकरण, दररोज एक नवीन प्रकरण. म्हणजे ज्या हॉटेलमध्ये तो जो हार्वेस्टर घोटाळा आहे, ऊस तोडायच्या यंत्रामध्ये ज्या पद्धतीनं 141 लोकांचे प्रत्येकी 8 लाख प्रमाणे रुपये 85 नोटा भरून असे गोण्या भरून ज्या अतिथीगृहावर नेऊन दिल्या, त्या अतिथीगृहाचे फोटो, पैशा मोजतानाचे फोटो, हे शेतकरी भेटायला गेल्यानंतर त्यांना धनंजय मुंडेंनी भेट दिलेलेचे फोटो हे सोशल मीडियावर फिरतायत. कारण धनंजय मुंडे कृषी मंत्री होते आणि वाल्मिक कराडच्या मुलावर जो काय आरोप आहे, आणि वाल्मिक कराड जो आरोप आहे की वाल्मिक कराड यांनी जवळपास 141 लोकांचे प्रत्येकी 8 लाख पद्धतीनं पैसे वसूल केले. आणि नंतर ज्यावेळेस ते पैसे मागायला गेले त्यावेळेस त्यांना दादागिरी करण्यात आली आणि निरोप दिला आला म्हणे की तुम्हाला जीव प्यारा आहे का 8 लाख रुपये प्यारे. कुठं चाललंय हे सगळं? कधी थांबणार आहे आरोप? कधी मिळणार आहे संतोष देशमुखला न्याय? याच प्रतीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र मित्रांनो. आणि दररोज आम्ही कोणाला सोडणार नाही, एक सोडून कोणाला धरणार नाही, हेच प्रकार चालू आहे का? आता हे देशमुख परिवार टावरवर चढून काय आंदोलन करणार? त्या परिवाराची समजूत सुरेश धस घालण्यात यशस्वी होतील का? ते सुरेश धसावर जबाबदारी दिली जाईल की सुरेश धस तुम्ही जा आणि त्यांना समजावून सांगा. आता कितपत ह्या गोष्टीचा पुढे उलगडा होईल हे आज समजेल. आणि मित्रांनो, फक्त एक वाईट वाटतं की या
सुजलाम सुफलाम महाराष्ट्रामध्ये, सोन्याचा धूर निघणाऱ्या या माझ्या महाराष्ट्रामध्ये असा गुन्हेगारीचा दर्प येतोय. एवढी म्हणजे काल एका ठिकाणी माझ्या वाचण्यात आलं की 1967 साली एक क्रांती झाली होती आणि त्या क्रांतीमध्ये जो काही अत्याचारी करणार होता त्याला जनता जनार्दनाने रस्त्यावर खेचून मारलेलं आहे. असं काल सुप्रिया सुळेंनी सुद्धा सांगितलं, खासदार, की यांना भर चौकात फाशी द्या. आणि आज जर छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर त्यांनी हेच केलं असतं. केलं असतं का नाही मला सांगा मित्रांनो. म्हणून ही जी लोकशाही 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 लोकशाहीच्या माध्यमातून जे काय आपण बोलतोय, हे भाषण देत आहेत, कुठं गेले हे सगळे जे काही मातब्बर राजकीय नेते जे पैसे म्हणजे मत मागायला ज्या ठिकाणी येतात ते आज किती लोक उभे आहेत संतोष देशमुखच्या पाठीशी. आणि या महायुती सरकारचं तर असं झालं मित्रांनो, देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्यापासून हे आरोपांची राळ उठलेली आहे. आणि ह्या म्हणजे अजूनही पालकमंत्री जाहीर व्हायला लागला अडचण होते. जरी बहुमत असलं, जरी सर्व काही गोष्टी असल्या, तरी ह्या सगळ्या गोष्टी निभून नेणं ही मुख्यमंत्र्यांचं कसब लागतंय पणाला. आणि मुख्यमंत्री वारंवार सांगतायत की आम्ही गुन्हेगारांना सोडणार नाही. काल तर अजितदादा चिडले सुद्धा, कोणी नावच घेतलं तर आम्ही चौकशी कशी करायची या भाषेमध्ये अजितदादांनी पत्रकारांना खडसावलेलं आहे मित्रांनो. म्हणजे अजूनही महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनामध्ये या प्रकरणाविषयी नक्की शंका आहे की न्याय मिळणार का न्याय. आणि देशमुख परिवाराला भीती आहे की ठीक आहे ते आज गुन्हेगार मध्ये आहेत, ज्या बाहेर येतील त्यावेळेस या परिवाराला स्वतःच्या जीवाची काळजी वाटते. हा परिवाराला वाटतं की ते आता आम्हाला सोडणार नाही, मग त्याच्या हाताने मरण्यापेक्षा आम्ही आमचं मरण पत्करू अशी भावना या परिवाराच्या मनामध्ये निर्माण होतीये. हीच आपल्या राजकारणाची खरी शोकांतिका मित्रांनो. चला बघूया. हे सीआयडीनं ज्या दिवशी सुनावणी झाली पहिली 31 डिसेंबरला, त्या दिवशी स्पष्ट केलं होतं. त्यावरच 15 दिवसाचा PCR दिला होता आरोपीला. आज माझी भूमिका अशी आहे, जर ह्या आरोपीला मोक्का अंतर्गत मोक्का आणि 302 मध्ये खुनाच्या आरोपाचं नाही घेतलं तर उद्या 10 वाजतापासून माझं एक वैयक्तिक माझ्या कुटुंबाचं असं आंदोलन असेल की जे टॉवर आहे मोबाईल टॉवर, त्यावर जाऊन मी स्वतःला संपून घेतो. त्याचं कारण असं आहे की हे जर आरोपी ह्याच्यातले सोडले तर उद्या हे पण माझा खून करतील, हे पण मला अशाच निर्घुण पद्धतीनं, मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसेल. आणि माझ्या भावाला पण वाटेल की चला आपला भाऊ स्वतः संपला, त्याला पण थोडं समाधान वाटेल की अशा पद्धतीनं मारला गेला नाही. तर मी सगळ्यांना सांगतो की उद्या माझं 10 वाजता कुटुंबाचं टावरवर चढून मी मला संपून घेणार आहे. कोण कोणी आंदोलन सहभाग? माझं कुटुंब आहे. भीतीची भावना आहे? भीती आहे ना, 100%. मी तेच सांगायलोय, मला भीती आहे ना. तुम्ही अजून पण लक्षात घ्या, खंडणी ते खून प्रकरण हा गुन्हा खंडणीतूनच झालेला आहे. हे खंडणी मागायलाच आले होते 6 तारखेला. 28 मे पासूनचा हे सगळे माझ्या भावाच्या मृत्यूपर्यंतचा सगळा कालावधी आहे तो खंडणीतूनच घडलेला आहे. तिथं काय हे दुसऱ्या वेगळ्या कामाला आलेले नव्हते. आणि जर मला न्याय भेटत नसेल, मला सगळी माहिती भेटत नसेल, मला सगळ्या ह्याच्यापासून दूर ठेवलं जात असेल मला आणि माझ्या कुटुंबाला, तर मी माझा स्वतःचा निर्णय घेतलेला बरा आहे. मी आणि माझं कुटुंबीय आम्ही उद्या हा निर्णय घेतोय. मी गांभीर्यपूर्वक सांगतोय, माझ्या भावाचं जी गोष्ट झाली ती उद्या परत हे करतील. म्हणून माझी ही भूमिका आहे. मी उद्या 10 वाजता सकाळी माझ्या आंदोलनाला सुरुवात करीन. टॉवरवर जाणार आहे मी आणि मला संपून घेणार आहे. मी टॉवरवर जाणार आणि मला संपून घेणार. मला सगळ्यांपासून ह्या भीती आहे. खंडणी ते खून प्रकरणातले आरोपी जे आहेत FIR वर तुमच्या, ते एकाला एक केलंय. 7वा आरोपी ऐन टायमाला येतो, 8वा आरोपी, त्याला खून प्रकरणात घेतलं जात आहे. योग्य केलंय. पण खंडणी ते खुनापर्यंतचे जे आरोपी आहेत पहिल्यापासूनचे, त्याला जाणीवपूर्वक बाहेर काढलं जात आहे. आम्हाला माहिती दिली जात नाही, गावकऱ्यांना दिली जात नाही, मला देत नाही.
मग मी विश्वास ठेवलेला चुकलो का? मी मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवला, कालपर्यंत बोलतोय मी की माझा सगळ्यांवर विश्वास आहे, पण यंत्रणा जर आम्हाला सगळी माहिती देत नसेल, कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असेल, तर आमच्या ह्या न्याय मागण्याला मला वाटते काहीच अर्थ नाही. म्हणून मी गांभीर्यपूर्वक सांगतो की आवाजाचा बादशाह आणि रत्नाकर औसेकर मला यांच्या की माझं आंदोलन YouTube हे चॅनलला अशा गोष्टीनं होईल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.